अण्णाभाऊ साठेंचा, बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, अण्णाभाऊ साठेंचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, ज्योतिबा फुलेंचा, राजश्री शाहू महाराजांचा, अण्णाभाऊ साठेंचा, जोर से बोलो, ताकत से बोलो, जोर से बोलो, डॉक्टर बाबा साहेब आंबेडकरांचा। अरे हम हमारा हक मांगते, किसी से भीख मांगते, अरे हम हमारा हक मांगते, किसी से भीख मांगते, अरे हम हमारा हक मांगते, किसी से भीख मांगते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। प्रशासक आहेत महानगरपालिकेचे। मागच्या जवळपास तब्बल 1 ते 1.5 वर्षापासून प्रधानमंत्री आवास योजनेच्या नावाखाली या शहरातील ज्या काही झोपडपट्ट्या आहेत, ज्याच्यामध्ये विशेषतः शोषित, पीडित आणि वंचित समुदाय राहतो, त्या जमिनी अधिग्रहित करून त्या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेच्या नावाखाली घरं उभारायची। आता याच्या मागचं षडयंत्र तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे की त्याचे प्रधानमंत्री आवास योजनेचे काही जे नॉर्म्स आहेत, जवळपास तब्बल 15 लाख रुपये या गोरगरिबांना तिथं पेबॅक करावं लागणार आहे, त्याचं द्यावं लागणार। जर 10-15 लाख रुपये या गोरगरिबांकडे असतील तर हे का तुमच्या दारी येतील? हे स्वतःचे घरं बांधू शकतात, परंतु हेतुतः आंबेडकरी समुदाय ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणचे जमिनी अधिग्रहित करायच्या, त्या बिल्डरांच्या घशात घालायच्या आणि कोट्यावधीचा नफा आणि भ्रष्टाचार या माध्यमातून करायचा, असं या मागचं षडयंत्र आहे। मागील जवळपास 3 ते 4 महिन्यामध्ये क्रांती संघटनेच्या वतीने जवळपास 3 ते 4 आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेले आहे, परंतु या झोपेचं सोंग घेणाऱ्या निगरगट्टा अधिकाऱ्यांना याच्यामध्ये कुठेही काही फरक पडलेला दिसत नाही। त्यांना आमचं एवढं सांगणं आहे की आंबेडकरी समुदाय हा लोकशाही मार्गाने लढणारा समुदाय आहे, परंतु जर यांना आंबेडकरी समुदायाचा जर आक्रोशच बघायचा असेल तर यांच्या छाताडावरती बसून येणाऱ्या काळामध्ये आंबेडकरी चळवळीच्या वतीने मोठ्या मोर्चाचं नियोजन करण्यात येईल। यांनी तात्काळ हा जो काही तुगलकी आणि जो निजामशाही सारखा जो काय म्हणतात त्याला झुंडशाही करून हे जे काही निर्णय घेत आहेत, यांनी तो तात्काळ निर्णय रद्द करावा आणि माणुसकीची भावना जपून या गोरगरीब शोषित वंचित समुदायाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा, अन्यथा यांना आंबेडकरी चळवळीच्या रोषाला सामोरं जावं लागेल। विजय वाहुल, समन्वयक, आंबेडकरी चळवळ। या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये महानगरपालिका आयुक्त प्रशासक म्हणून जेव्हापासून जी श्रीकांत आलेले आहे तेव्हापासून त्यांनी या दलित वसाहतीला प्रधानमंत्री आवास योजनेचं नाव देऊन या ठिकाणी मोठ्या मोठ्या श्रीमंत लोकांना घरे देण्याच्या पद्धतीने या दलित वस्त्या या ठिकाणी हटवण्यासाठी बिल्डरांना या जमिनी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू केलेला आहे। मागील 1 वर्षापासून क्रांती संघटना आणि आंबेडकरी चळवळीच्या वतीने या संबंधित असणाऱ्या निर्णयाला मागे घ्या आणि या दलित वसाहती आबादीत ठेवून तुम्ही उरलेल्या जागेवर तुमच्या शेकडो एकर जागा या ठिकाणी गायरान म्हणून पडीक आहेत, त्या ठिकाणी तुम्ही प्रधानमंत्री आवास योजना राबवा अशी मागणी आम्ही सातत्याने करत आहोत। परंतु या ठिकाणी आम्हाला असं दिसून येतं की इथलं प्रशासन, हे महानगरपालिका प्रशासन हे दलित विरोधी आहे, हे जातीवादी धोरण अवलंबत आहे। जर औरंगाबाद शहराच्या आसपास हजारो एकर, शेकडो एकर जर जमिनी पडीक असतील तर ह्याच दलित वस्तीमध्ये यांना काय सापडले की ह्याच लोकांना बेघर करायचे आणि इथं श्रीमंत लोकांना घरं बांधून द्यायचे। अशा आशयाचा हा विषय या ठिकाणी आम्ही यांच्यासमोर मांडलेला असताना, वर्षभरापासून ही मागणी करत असताना यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची समानतेची वागणूक या ठिकाणी दिसून येत नाही, जातीवादी धोरण आमच्या समोर आलेलं आहे। त्यामुळे आम्ही आज क्रांती संघटनेच्या वतीने या ठिकाणी सुभेदार रामजी आंबेडकर नगर हर्सूल परिसरातील जी वसाहत आहे, या वसाहतीला या महानगरपालिकेच्या प्रशासनाने अधिग्रहित केलेला आहे। ही बाब त्यांच्या लक्षात आणून दिलेली आहे की या ठिकाणी जवळपास 5 ते 10 हजार लोकवस्ती आहे, आपण या लोकांना एकाच वेळेस बेघर करत आहात, परंतु हे जातीवादी धोरण असल्यामुळे, निर्दयी धोरण असल्यामुळे त्यांनी या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या निवेदनाला दखल घेतली नाही, त्याला केराची टोपली दाखवली। म्हणून आंबेडकरी चळवळीच्या वतीने लोकशाही मार्गाने आम्ही या ठिकाणी आज जोरदार आंदोलन या ठिकाणी करत आहोत की हा निर्णय तुम्ही त्वरित मागे घ्यावा, अन्यथा आंबेडकरी समाजामध्ये आपल्याविषयी द्वेष भावना तयार होत आहे। आपण या ठिकाणी जातीवादाचं बीज पेरण्यासाठी आला आहात का, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे। त्यामुळे हे निदर्शने करून आम्ही त्यांच्याकडे हीच मागणी करणार आहोत की तात्काळ हा निर्णय मागे घ्यावा आणि या गोरगरीब जनतेला त्यांना बेघर करण्यापासून आपण थांबवू। आपलं नाव? मी राहुल साळवे, क्रांती संघटना प्रमुख। रेडी? केंद्र सरकारने एक योजना चालू की है, प्रधानमंत्री आवास योजना। इस केंद्र सरकार की योजना पूरे देश भर में लागू करना है, जिसको हम म्हाड़ा के जैसा एक स्कीम इन्होंने चालू करे है और इनका ऐसा कहना है कि हम गरीबों को घर बांट रहे हैं।
औरंगाबाद में जब ये योजना की अमलबजावनी करने का काम महानगर पालिका के पास आया तो ये महानगर पालिका के प्रशासक जी श्रीकांत इन्होंने ये प्रधानमंत्री आवास योजना का काम करने के लिए दलित वसाहती को ही अधिग्रहित करना चालू किया। इसके खिलाफ में हमने बहुत बार इनसे निवेदन दिया, विभागीय आयुक्त को निवेदन दिया कि आपको अगर ये दलित वसाहती क्यों मिल रही है, आप औरंगाबाद के आजू बाजू के परिसर में हजारों एकड़ जमीन पड़ी हुई है, यहाँ पर आप प्रधानमंत्री आवास योजना नहीं कर रहे हो तो आप एक तीर में दो शिकार कर रहे हो। आपके सरकार ने आपको जो जातिवाद सिखाया है वही उनका है, आप काम कर रहे हो यहाँ पर। हम यहाँ ऐसा हमारे समझ में आया है, इसीलिए हम हमारे दलित शोषित पीड़ित लोग जो है इनके घर बचाने के लिए ये आवास योजना आप अपनी अलग जगह पे करो, पब्लिक जगह पे करो, ये बात कहने के लिए हमने इनसे बहुत बार कांटेक्ट किया, लेकिन ये लोग हमें आप दलित हो और आपके प्रश्न जो आपके हैं हम नहीं कर सकते, ऐसे ही हिसाब से हमें इन्होंने जवाब दिया है। इसलिए हम अभी आक्रामक स्वरूप में जो आंदोलन कर रहे हैं, ये निदर्शन है अभी चौथी बार हम कर रहे हैं। इसके बाद जैसे विजय भाई ने बोले कि हम बड़ा आंदोलन यहाँ पर खड़ा करने वाले हैं, ये शहर हम बंद करने की एक दिन घोषणा करेंगे अगर तुम हमारे घर तोड़ने की बात करेंगे। मैं राहुल साळवे, क्रांति संगठन प्रमुख।